तर आज आहे 31 जुलै 2025. आपण आलो आहोत तव्यान पेरूच्या बागेमध्ये. तर आता इथं काम चालू आहे छाटणीचं. तर यांना विचारू आपण हे कशाची छाटणी चालू आहे, नेमकं फळ छाटणी का कशाची? फळ छाटणी चालू आहे. हां ना. बरं, हे फळाच्या थोडं 2 बोटावर हाणलंय. काय काय साधारणपणे 5 पानं 4-5 पानावर वरती हाणायचं. हां, म्हणजे पिवळी जी काडी आहे ना, तिथून जे कवळं शेंडा निघाला तो कट करून मारून द्यायचा. हां. याने काय होतं? याने फळाची साईज होते आणि झाडे उसळी राहतात आणि झाडाची वाढ होत नाही, म्हणजे अन्नरस फळामध्ये जातो, असा विषय येतो. त्याच्यामुळे फळ छाटणी करावं लागतं. आणि हे का पेपर लावला प्रत्येक फळाला, का बरं नाही लावला? ते राहिलं असं चुकून, काय आलं हां, ते चुकून राहिलं की साईज कमी आहे त्यांची ना, त्याची साईज बारीक असल्यानंतर आलेले ते काही फळ. आणि आता साधारणपणे 100 ग्रॅम 50, 70, 80 ग्रॅमचे फळं झालेले आहेत त्याच्यावर. साधारणपणे एका झाडाला किती फळ आहे हो? 70 ते 80 फळं. 70 ते 80 फळं आहे. 50, 60, 70, 50, 80. 60, 70, 80 फळं आहेत झाडाला प्रत्येक. तर प्रति झाड किती पडतं तुम्हाला? आम्हाला प्रति झाड 10 रुपये. 10 रुपये. तरी हा प्लॉट किती झाडांचा आहे? 400 450 झाड आहे 450. अंदाजे. 450. आणि कामगार किती? कामगार 10-12 गडी आमचे कामगार. पण नेमकं असं झालं का आम्ही 2 जणच आलेलो इकडं. सॅम्पल देण्यासाठी? सॅम्पल नाही, ते काय आलं, आम्ही ते डाळिंबाची छाटणी करत होतो ना तिकडं, वरून इकडं काम काय मुलं तिकडे आहे, ते थोड्या इकडे राहिले म्हणून इकडे करून घ्या एवढं काम पुढे. अजून कशाची छाटणी करता? सीताफळीची करतो, डाळिंबाची करतो, पेरू करवंदीची करतो, लिंबुनीची करतो. साधारणतः किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? 25 वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे, ठीक आहे. आमचे सगळे मुलं आहे ना, सगळे 25 वर्षाचा अनुभव आहे. तुमचं काम आवडलं तर आम्हाकडं काय असलं काम तर तुम्हाला सांगू आम्ही. संपर्कासाठी काही नंबर? हो, आहे ना नंबर. नंबर सांगू का? सांगा सांगा. 83 हां, 98 445. बरं. जर हे आता हे झाड गोल झालं, हो, आता याची साईज किती दिवसात होईना? 250 मी आपला 250पर्यंत? 250 15 दिवसामध्ये याची 250 ग्रॅम साईज होणार फळाची. हो ना. कारण अन्नरस पूर्ण त्याच्यात जाणार ना, हां, त्याच्यामुळं लवकरात लवकर ते साईज होते चालू पडलं. आता चालूच झालं, आता फक्त निवड्या सोडणे यांनी, बाकी काही नाही शेतकऱ्यांनी. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.